सावलीत काय लागून बसतात एवढ्या लांबून नाही दिसत. इथे ना असं ऊन लागते. ओ दिसतंय का इथे ना सावलीत तू ऊन लागतंय त्याला. इथं इथं ठेव सावलीत बस तू नको कोणाची मजा आता केळगाव आणि पद्मावती. हे किती मॅच 12 प्लेयर बोलवा की. दोनही संघांचे 12वे खेळाडू या ठिकाणी पाठवायचे आहेत. कोण आहे स्ट्राईकला? तुमच्या खेळाडूंचं नाव कळवा आमच्यापर्यंत. तुकाराम चौधरी आणि नॉन स्ट्राईक. अमर गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय ऑन स्ट्राईकच्या दिशेनं. पहिलं षटक घेऊन खरं तर अमर पहा गोलंदाजी करणार आहेत. ऑन स्ट्राईकच्या दिशेनं तुकाराम मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहतायत आणि सामना होतोय तिथे सुरू. नॉन स्ट्राईकच्या दिशेनं मात्र खेळाडूला तुम्ही पाहाल. हो 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 यावेळेस सुरेख होता खरं तर चेंडू मैदानाच्या मध्ये. पहिला मैदानाच्या मध्ये पहिला चेंडू मैदानाच्या मध्ये निर्धाव डॉट स्वरूपाचा मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. आजचा खरं तर दिवसही महत्त्वाचा आहे आणि उद्या मात्र या स्पर्धेचा महाअंतिम दिवस मेगा फायनलचा दिवस तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. मोठं आक्रमण चेंडू सीमापार चौकार. पहिला चेंडू डॉट त्यानंतरच्या चेंडूवरती चढवलं आक्रमण. चेंडू पोहोचला सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. 4 धावा खरं तर धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतायत. ओ हो हो यावेळेचा चेंडू परत एकदा आक्रमण. चेंडू पोहोचेल सीमारेषा पार. बुलंदी पावर फुल स्ट्रोक चौकार. हे बी करत मारताय लोखंडाला कायला थांबवू नका. नाही माईकला करंट आहे. तुम्ही कायला लोखंडाला हात लावले तुम्हाला करंट लागला. मला जरी हात लावले तरी करंट लागला. धावपलिका जाऊन जे पोहोचलं 8 धावा धावपलिकावरती आहेत. मला बी लागणार त्याला बी लागत. आज करंट आहे. हो 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 परत एकदा उंच आकाशामध्ये चेंडू झेल टिपला. फलंदाज होईल बाद. चिकटून मरण म्हणा कॅच कुणी घेतलं 12 प्लेयर. लावणार पण नाही बरं अहो नाही तिथे दिसतं. नावच सांगत नाही काय हे कोणाचं बी टाकून इथे तुम्ही पाहाल मैदानाच्या आतमध्ये जी गाडी खरं तर सुसाट वेगानं सुटली होती ती तिथे मात्र तिला पूर्णपणे गतिरोधक लागला आणि फलंदाजाला देखील मैदानाच्या आतमध्ये बाद व्हावं लागलं. एक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये. एक फलंदाज बाद आहे. धावपलिकावरती 8 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. खरं तर इथून पुढे जास्त धावा मैदानाच्या आतमध्ये बनवाव्या लागतील आणि या धावा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत किती बनवल्या जाणार आहेत. हो 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 यावेळेस परत एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपतो झेल. फलंदाज होईल बाद. अरे कोणच नाही कॅच घेतलं ते कसं टाकायचं. कोणती सेटिंग करायची थँक्यू डीजे. पहा एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहताय. खरं तर अक्षरशः सुसाट सुटलेल्या ट्रेनला सुद्धा उभी केली जाऊ शकते. तुमच्या हातात खरं तर लाल पावटा असेल तर कोणत्याही ड्रायव्हरला ती ट्रेन उभी करावीच लागते आणि इथे पहा तेच दाखवलं. लाल पावटा घेऊन उभा राहिला तो गोलंदाज आणि एक चांगली गोलंदाजी तो मैदानाच्या मध्ये साकारतोय. खरं तर अनेक विध्वंसक अस्त्र आता तयार होत आहेत. लिटिल बॉय ज्यावेळेस खरं तर हिरोशिमा शहरावरती पडला होता त्यानंतर खरं तर पुन्हा एकदा एक अणुबॉम्ब
नागासाकीवरती पडला आणि विध्वंसक झाला होता, आज त्यापेक्षाही प्रचंड मोठ्या संख्येने संहारक अस्त्र खरं तर या मैदानावरती पाहायला मिळतात गोलंदाजाच्या स्वरूपामध्ये. खरं तर एखाद्या उसळलेल्या समुद्राला देखील शांत करण्याची ताकद खरं तर या खेळाडूमध्ये तितकीच ठासून भरलेली आहे जी तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर भारतातील गृहिणी सुद्धा एवढी काटकसर करत नाहीत तेवढी काटकसर या गोलंदाजानं केलेली आहे. चेंगट गोलंदाजी आपण ज्याला खरं तर म्हणतो ती चेंगट गोलंदाजी तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायलाही मिळेल. तिथे धावपलिकावरती तुम्ही नजर टाकणार आहात. 9 धावा धावपलिकावरती आहेत. 2 फलंदाज बाद, एका षटकाचा खेळ संपलेला आहे. हो बॉलर कोण आहे? पॅरिस कांबळे पहा मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. षटक क्रमांक 2 तो हातामध्ये घेईल. वेळ वाचवा, वेळ मैदानाच्या आतमध्ये वाचवणं गरजेचंच आहे याची नोंद असेल. खरं तर तुम्हाला चांगला खेळ आता इथून पुढे पहा मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. एक चांगली लढाई मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जी पाहायला मिळेल. धावपलिकावरती ही नजर टाकता तुम्ही तिथे 9 धावा धावपलिकावरती तुम्हाला ज्या पाहायला मिळणार आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ओहो, यावेळेचा चेंडू पाहायचाय. लॉंग ऑन, सीमारेषा फोडली, चेंडू सीमा पार, चौकार. या चौकारानं धावफलक 13 धावा धावपलिकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही पाहतायत शंभो प्रतिष्ठान आयोजित शंभो चषक तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू पॉइंटच्या दिशेनं झेल टिपला. फलंदाज क्रमांक मैदानाच्या आतमध्ये होतो 3रा बाद. मोबाईलला असा हात लावा. नाही वा. हो ह्याला हात लावा, ह्याला हात लावा. थँक्यू डीजे. धावपलिकावरती 13 धावा धावपलिकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज शुभम वाजे खरं तर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला येताना जो पाहायला मिळतोय. 13 धावा धावपलिकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. परत एकदा गोलंदाज सज्ज होईल. समोर शुभम वाजेला तुम्ही खरं तर पाहाल. नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि आता नवी कोरी जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुरेख क्षेत्ररक्षण, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. धावफलक 1ने वाढतो. 14 धावा धावपलिकावरती आहेत. खरं तर 14 मे 1657 ही तारीख तुम्ही पहा. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये खरं तर सह्याद्रीच्या घोंगवणाऱ्या वादळात एक वादळ किल्ले पुरंदरावरती घोंगवलं. दख्खनच्या लाल तांबड्या मातीत एक वरुण राजाच्या साक्षीनं पाऊल उमटलं आणि सह्याद्रीत वाहणाऱ्या आभाळासोबत खरं तर ते धावू लागले आणि अवघा मराठी मुलूक आनंदात न्हावून निघाला. स्वराज्याचे दुसरे प्रतापराव खरं तर मल्हारी शिर्के गरजले, झेल टिपला आणि तिथे पहा फलंदाज बाद होतो आहे. थँक्यू डीजे. 14 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. थँक्यू डीजे. 14 धावा धावपलिकावरती आहेत. खरं तर 14 मे 1657 या तारखेविषयी आपण बोलतोय. स्वराज्याचे दुसरे प्रतापराव मल्हारी शिर्के गरजले. द्या बत्ती तोफांना स्वराज्याचं धाकलं धनी जन्माला आले आणि तलवारीची धार म्हणजे खरं तर संभाजी महाराज. निधड्या छातीवरती चिरलेला वार म्हणजे संभाजी महाराज. शत्रूवरती केलेला प्रहार म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज. शहाण्यांना शब्दाचा मार म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज. खरं तर तरुणाचा धगधगता अंगार म्हणजे शूरवीर धर्मवीर संभाजी महाराज. खरं तर आज 350 वर्षानंतरही शिवरायांचं नाव घेऊन आमचं शरीर जर पेटत असेल, 350 वर्षानंतर शिवरायांचं नाव घेऊन आम्हाला स्फुरण चढत असेल, तर 350 वर्षापूर्वी छत्रपतींच्या कुशीत जन्माला आलेला आमचा संभाजी राजा कसा असेल, कसे असेल संभाजी राजे, कसा घडला असेल, कसा उभा राहिला असेल, कसे असेल शौर्य, कसे असेल
कसे असेल धैर्य, कसे असेल साहस, कसा असेल अभिमान, कसा असेल स्वाभिमान, कसा असेल पराक्रम, कसे असेल नेतृत्व, व्यक्तित्व, कर्तृत्व आणि कसा असेल संभाजी. पण मी एखाद्या गावरान माणसाला ज्यावेळेस प्रश्न विचारतो की संभाजी राजे कसे होते तुम्हाला माहिती आहेत का, त्यावेळेस मात्र तो गावरान माणूस खरं तर 2 शब्दामध्ये उत्तर देतो, संभाजी महाराज रगेल आणि रंगेल होते. 2 शब्दात संभाजी महाराजांचा इतिहास खरं तर बदलून जातो. इतिहासानं नाना आरोपाच्या फैरी झाडल्या, संभाजी सैराचारी, संभाजी रगेल, संभाजी रंगेल. संभाजी राजांनी मराठेशाही बुडवली. संभाजी राजे म्हणजे खरं तर चार सांगितलेत का 5? 4 षटकांचा सामना आहे. सामना 4 षटकांचा असेल याची नोंद असू द्या. चार षटकांचा खरं तर सामना तुम्ही पाहताय तिथे मैदानाच्या आतमध्ये. खरं तर संभाजी राजांचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. खरं तर संभाजी राजे म्हणजे खरं तर शिवाजी राजांच्या पोटी आलेला नादान तख्तम शेल वारीस. संभाजी राजे म्हणजे स्वराज्यद्रोही. संभाजी राजे म्हणजे मोगलांच्या घोटात जाऊन मिळालेले नाना आरोपाच्या फैरी खरं तर महाराजांवरती झाडल्या गेल्या, बदनाम होत राहिले संभाजी राजे. गेली 350 वर्ष काय वस्तुस्थिती आहे, काय खरा इतिहास आहे. इतिहासाची पानं ज्यावेळेस आम्ही चालतो, पुरावे पाहतो, त्यावेळेस लक्षात येतं की 14 मे 1657 रोजी पुरंदरावरती मात्र एका शिवरत्नाचा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं. धावपलिकावरती 16 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 16 धावा धावपलिकावरती तुम्ही पाहताय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला ज्या पाहायला मिळणार आहेत. खरं तर जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजी राजांचं शिक्षण चालू झालं. संभाजी राजे चालणं शिकले, बोलणं शिकले. बघता बघता नाना कला, नाना विद्या, नाना गुण त्यांच्या आत्मसात झाले. अनिकेत गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार आहे. षटक क्रमांक 3 तुम्ही पाहतायत. महाराजांविषयी बोलावं तितके थोडंच आहेत. खरं तर वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम नावाचा संस्कृत ग्रंथ महाराजांना मात्र या ठिकाणी जो लिहिला. 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तिथे पाहता पाहता दुसरी मिळेल, तिसरीचा प्रयत्न होईल का, परंतु तिथे पहा 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न विद्युल्लतेच्या वेगानं 3ही धावा पळून पूर्ण होतात. अनिकेत चव्हाण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 3 धावा आता ज्या मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतलेल्या आहेत. खरं तर महाराजांविषयी आपण चर्चा जी करतो आहोत, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तर तब्बल 16 भाषा संभाजी राजांना येतात. खरं तर मराठी येते, उर्दू येते, फारसी येते, कानडी येते, तामिळ येते, मल्याळ येते, पाली येते. एवढंच नाही तर संस्कृत सुद्धा खरं तर संभाजी राजांना अतिशय गुणसंपन्नपणे येते. राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, प्रभातशास्त्र सर्व शास्त्रामध्ये खरं तर संभाजी राजे तरबेज झाले. धावपलिकावरती तुम्ही नजर टाकाल 19 धावा धावपलिकावरती तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. खरं तर संभाजी राजांचा इतिहास फार मोठा आहे. 40 दिवस खरं तर मृत्यूशी झुंज देणारा राजा आणि एकही लढाई, खरं तर 120 लढाया महाराजांना लढल्या आणि त्यामधील एकही लढाई पराभूत न होणारा राजा म्हणून धर्मवीर संभाजी राजा तुम्हाला पाहायला मिळतो आहे. फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये पहा धावबादच्या रूपाने बाद होताना पाहायला मिळतोय. धावपलिकावरती नजर टाकणार आहात तुम्ही. माळेगाव संघाच्या संघनायकाला विनंती आहे, टॉस करायचा आहे, ताबडतोब संपर्क करायचा आहे. शुभम वाजेला मात्र तिथे पहा मैदानाच्या मध्ये माघारी परतावं लागले. नवीन फलंदाज रोहन सोंडेकर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खरं तर येतोय. धावपलिकावरती 21 आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला, एक सिंगल घेतली जाईल, दुसरीचा प्रयत्न होईल का तिथे,
पाहता पाहता दुसरी देखील पहा पळून पूर्ण होती आहे. 2 धावा मिळतात. 2 धावेने वाढेल धावफलक. 23 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खर तर संभाजी राजांचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवणं का गरजेचं आहे? तो इतिहास खर तर फार तेजस्वी आणि तपस्वी आहे. खर तर जिजाऊंच्या डोळ्यामध्ये फुललेला अंगार, रणचंडीने केलेला युद्धाचा शृंगार, मराठ्यांचा अभिमान आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान म्हणजे धर्मवीर संभाजी राजा आहेत. खर तर आयुष्यात एकही लढाई न हरणारा राजा फक्त फितुरीमुळे कैद झाला हे मात्र आपल्या या महाराष्ट्राच्या मातीचं दुर्दैव आहे. आणि 24 धावा धावफलकावरती तुम्ही पाहतायत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये खर तर तुम्हाला ज्या पाहायला मिळणार षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जे पाहताय. गोलंदाज तयार आहे. हो यावेळेसचा चेंडू सुरेख होता. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खर तर संभाजी राजांवरती जितकं बोलाल ना तितकं कमी आहे. खर तर राजांना कैद केलं होतं आणि राजांना कैद केल्यानंतर बहादूर गडावरती कैद केलं. तिथं त्यांची खर तर महाराजांची धिंड काढण्यात आली. महाराजांनी सगळे किल्ले खजिना मोगल साम्राज्याला बहाल करण्यास सांगितलं. परंतु झुकेल तो मराठा राजा कसला, मोडेल पण वाकणार नाही हा नारा देत माझा राजा मुलूक साम्राज्याचे अत्याचार, मुघल साम्राज्याचे अत्याचार खर तर सहन करीत राहिला. डीजे धावफलकावरती नजर टाकाल. 26 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 5 गडी खर तर बाद आहेत. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. शेवटचं षटक मैदानाच्या मध्ये शिल्लक आहे. धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खर तर महाराजांना बहादूर गडावरती कैद केल्यानंतर त्यांची धिंड काढली गेली. परंतु आणि त्यांना सांगितलं की धर्मवीर संभाजी राजांना सांगितलं तुमच्या जवळ असणारे सगळे किल्ले खजिना मोगल साम्राज्याला बहाल करण्यास त्यांना भाग पाडलं. परंतु मराठा राजा कसला, मोडेल पण वाकणार नाही हा नारा देत माझा राजा मुघल साम्राज्याचे अत्याचार सोसत राहिला. 40 दिवसांपर्यंत असह्य यातना त्यानं मात्र सहन केल्या. रहमत शेख मात्र मैदानाच्या मध्ये पहा गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. यावेळेचा चेंडू तुम्ही मैदानाच्या मध्ये पहा सुरेख होता. डॉट बॉल मैदानाच्या मध्ये. शेवटचं षटक खर तर मैदानाच्या मध्ये मार्गस्थ आहे. 26 धावा धावफलकावरती या ठिकाणी लागलेल्या आहेत. खर तर औरंगजेबानं आपला मुक्काम एकनिष्ठा न सोडणाऱ्या संभाजी राजांची तेजस्वी नेत्र कमल खर तर काढण्यासाठी औरंगजेबाचे हात सरसावले पुढे. सुरेख चेंडू मैदानाच्या मध्ये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. खर तर एक चांगला चेंडू तुम्ही पाहिला. 26 धावा धावफलकावरती आहेत. तसा रवी फिरवावी तशा त्या तप्त लाल जरस्त सळ्या शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र असा आवाज करीत चेहऱ्यावरील कातडी खर तर होरपळून निघाली आणि सारी छावणी थरारली. इंद्रायणी माता खर तर रडू लागली. शंभू राजांच्या मुखातून आक्रोशाची लकीरे सुद्धा उमटली नाहीत. औरंगजेबाचा पारा तसा जास्तच चढला आणि चेंडू पोहोचला सीमारेषा पार चौकार. या चौकारानं धावफलकावरती 30 धावा. 30 धावा धावफलकावरती तुम्ही पाहतात. या चौकारानं धावफलकही मैदानाच्या मध्ये वाढतं. 30 धावा धावफलकावरती आहेत. खर तर शंभू राजांचा अत्यंत हालहाल करून शंभू राजांना खर तर ठार करण्यात आलं. परंतु तिथे पहा झेल टिपला जातोय मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाज होईल बाद. अमर शेळकेनं पहा काय सुरेख झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला तिथे. आणि ज्यावेळेस मात्र संभाजी राजांचे अतोनात हाल करण्यात आले. शंभू राजांच्या मुखातून खर तर आक्रोशाची लकीरे सुद्धा उमटली नाहीत आणि औरंगजेबाचा पारा तसा मात्र जास्तच चढत गेला. कवी कलश यांचे सुद्धा डोळे काढण्यात आले. खर तर स्वराज्याचा धनी अनंतात विलीन झाला होता. तो दिवस होता खर तर फाल्गुन अमावस्या म्हणजे 1 एप्रिल. धर्मवीर संभाजी राजांना खर तर मी मानाचा मुजरा करतो, त्यांना विनम्र अभिवादन करतो. हा चेंडू मैदानाच्या मध्ये खेळलाय.
हा चेंडू खेळून काढलाय तिथे पाहायचंय धावा मैदानाच्या आतमध्ये वाढण्याचा प्रयत्न, परंतु क्रिकेट मधली आत्महत्या होते तिथे आणि फलंदाज होतो धावबाद. सर माईकला करंट आहे, माईकला करंट आहे, अक्षयाला करंट आहे, याला पण सगळ्याला करंट आहे. धावपलिकावरती 31 धावा, धावपलिकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या वेळेचा चेंडू पाहायचाय, मिस टाइम होता फटका, झेल सुटेल खरं तर तिथे, धावाही मिळतील मैदानाच्या आतमध्ये, धावबाची संधी आहे आणि धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 8वा बसला जातो. 8 फलंदाज बाद. एक रन टाकला का? एक रन टाकला का? टाकतो ना. किती करायचं? थँक्यू डीजे. 32 झाल्यात खरं तर मित्रांनो आणि जिंकण्यासाठी 33 धाव्यांचं टार्गेट आहे. चला कुठलाही वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण लावा ताबडतोब. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाणं ही गरजेचं आहे. कुठल्या प्रकारचा वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण लावा. 33 धाव्यांचं टार्गेट आहे. तोपर्यंत आपण ऐकूया डीजेचं एक सुमधुर संगीत. डीजे आता वाजू शकत नाही, तो वाजू शकत नाही. मी म्हणतो तुम्हाला क्षेत्ररक्षण लावून तेवढे जेव्हा ए बोल दे. आता यूज ऑडिओ बरोबर त्याच्यात गेलो. आता फलंदाजी करणारा संघ आपला 12वा खेळाडू पाठवायचे. आता हे बघ दुसरं संघ याच्यापेक्षा दुसरं गाणं घेतलं आपण. मोबाईल मध्ये तुमच्याकडे आर्मी टाइप शूज असतात ना? त्याच्यात गेलो. बोला बोलू काय? हॅलो हॅलो. शुभम सर तुम्ही जिंकला का? तुम्ही जिंकला? पेरने स्मॅशर संघाने पहा नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू हा निर्णय त्यांनी कळवलेला आहे. सर आम्ही हरले चान्स असेल ना. आता ती हरले चांगले चान्स नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 33 धाव्यांचं टार्गेट. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आहे. रोहन आणि तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तुकाराम मैदानाच्या आतमध्ये पहा पहिलं षटक घेऊन आलाय.
हो हो, हा चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये फटका खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. पहा क्षेत्ररक्षक धावतो चेंडूच्या पाठमुळे, एक तर आली, दुसरीचा प्रयत्न होईल तिथे आणि धावपलिकावरती नजर टाकाल. आमचे स्कोरर मित्र या ठिकाणी आम्हाला धावा कळवतात. 2 धावा धावपलिकावरती आहेत. खर तर ओमकार मेहत्रे यांना तुम्ही स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहतायत. अतिशय सुरेख स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून जे होते. ओहो हो, यावेळेस काय फटका खेळला तिथे मैदानाच्या आतमध्ये. घ्यावी एखादी ताण, काळजात ऋतावी कट्यार, मनोमनी सचिन तेंडुलकर आठवून ठोकावा एखादा षटकार. मला बसतो. मंथन हात दे रे. जबरदस्त आक्रमण, षटकार मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतोय आणि या षटकारानं धाव फलकाला आकार येताना तुम्हाला जो पाहायला मिळेल. ओहो हो, यावेळेस पाहायचंय अफलातून प्रहार केलाय तिथे मैदानाच्या आतमध्ये. फाईन लेगच्या दिशेने चेंडूला खेळू काढण्याचा प्रयत्न, चेंडू पाहायचंय सीमारेषा पार, चौकार. त्यांच्या हाताला थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटकेबाजी आहेत. खरं तर पहिल्या षटकामध्येच जबाबदारी स्वीकारलेली आहे. ओहो, यावेळेस इनसाइड आउट आणि चेंडू परत एकदा सीमा रेषा पार, येतो चौकार. चार चेंडू फक्त पहा मैदानाच्या मध्ये टाकले गेलेत आणि धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतायत. अजूनही 17 बनवायचे आहेत. परत एकदा मोठं आक्रमण, परंतु सीमारेषेच्या लगत टिपला असेल, फलंदाज होईल बाद. रोन आउट ना. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या मध्ये तुम्हाला जी पाहायला मिळते आहे. पहा दोनही संघ खरं तर एकमेकांवरती कुरघोड्या करताना जे पाहायला मिळत आहेत. कधी हा संघ वरचढ ठरतोय तर कधी तो संघ वरचढ ठरतोय. इथे तुम्ही पहा मैदानाच्या मध्ये पाहाल गोलंदाज तयार आहे. तिथे मैदानाच्या मध्ये पंचांना पार करून डावकुऱ्या हाताने डाव्या हाताला पंचांच्या पार करून 5 चेंडू टाकला. तिथे कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाही. मैदानाच्या मध्ये धावफलक तिथे स्थिरावलेला आहे. एक फलंदाज खरं तर बाद झाला तिथे. धावफलकावरती खरं तर आपल्याला नजर टाकायची आहे. अजूनही 19 चेंडू मध्ये मात्र 17 धावेंची गरज आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. 18 चेंडू आता शिल्लक असतील आणि 17 धावेंची गरज आहे. खरं तर नैसर्गिक वादळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. खरं तर क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये ही अशी वादळं येणं गरजेचं आहे. ही वादळापूर्वीची शांतता आहे. खरं तर वादळ ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये येतात त्या वेळेस खरं तर तुम्हाला एक मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जो करणं ही गरजेचं असतं. कोण कहता है कामयाबी किस्मत तय करती है, इरादों में दम हो तो मंजिलें भी झुका करती है. खरं तर तुमच्या समोर मोठं यशही झुकू शकतं. फक्त तुमचे प्रयत्न प्रामाणिक असणं गरजेचं आहे. सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहाल. खरं तर चेंडू कधी आला कधी निघूनही गेला. फलंदाजाला कळलंही नाही तिथे आणि निर्धाव स्वरूपाचा डॉट स्वरूपाचा चेंडू तुम्ही पाहता. 16 धावा धावफलकावरती. खरं तर रोखलं यावेळेस पहा गोलंदाजानं. करण पेंढरकर गोलंदाजी करण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. त्याने एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. परत एकदा मोठं आक्रमण आणि चेंडू पोहोचेल. सोळा बॉल 11 हारली. 16 बॉल 11.
काय जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला पाहत येते. 22 धावा धावपलिकावरती या ठिकाणी ज्या लागल्या जात आहेत. कमालीचा खेळ, अतिशय जबरदस्त खेळ. खरं तर या खेळाडून आपल्या फलंदाजीनं पहा सर्वांना मंत्रमुग्ध केलेला आहे, सर्वांना वेळ लावलंय त्यानं. आणि पहा नवीन तंत्र विकसित करणारा हा किमयागार म्हणून आम्ही या खेळाडूकडे सातत्यानं पाहतोय. संपूर्ण परिसरामध्ये मात्र त्यानं आपल्या नावाचा लौकिक पसरवलेला आहे. वेगवान खेळी करणारा खेळाडू, गुणवत्ता ठासून भरलेला खेळाडू. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पहा तुषार. यावेळेचा चेंडू पाहायचाय पॉइंट कव्हरच्या दिशेने मात्र चेंडूला खेळला. चेंडू पोहोचला सीमारेषा पार चौकार. सचिन बोंडवे येणार आहे. याच्यानंतर सचिन बोंडवे. 14 बॉल्सला 2 बॉलमध्ये संपायला. धावा धावपलिकावरती परत एकदा जबरदस्त आक्रमण आणि पहा काय देखना झेल टिपला तिथे. फलंदाज बाद. कॅच आउटला. दुसऱ्या आउट ना. थँक्यू डीजे. काय माहिती असणार. धावपलिकावरती 26 धावा धावपलिकावरती. खरं तर प्रतिस्पर्धी संघाला तिथे रेड सिग्नल दाखवला. जीवन की हर समस्या ट्रैफिक की लाल बत्ती की तरह होती है. यदि हम थोड़ी देर प्रतीक्षा कर ले तो वह हरी हो जाती है. धैर्य रखे, प्रयास करे, समय बदलता जरूरी है. हा चेंडू हलक्या हाती खेळून काढला. चला थोडस स्पीडअप करा मित्रांनो, वेळ वाचवणं गरजेचं आहे. 26 धावा धावपलिकावरती तुम्ही पाहाल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही शेवटचे 12 चेंडू आणि 7 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जी पाहायला मिळते आहे. 12 चेंडू खरं तर शिल्लक आहेत आणि 7 धावेंची गरज मात्र मैदानाच्या आतमध्ये. खरं तर क्रिकेटच्या मैदानावरती तुमच्याकडे संयम, हा चेंडू पहा मैदानाच्या आतमध्ये निर्धाव स्वरूपाचा तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर क्रिकेटचं मैदान म्हटलं की तुमच्याकडे संयम असणं फार गरजेचं आहे. गोलंदाजाचं नाव कळवा मित्रांनो. सचिन भोंडवे. सचिन भोंडवे गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज आहे. खरं तर संयम आपल्या आयुष्यामध्येही महत्वाचा असतो आणि क्रिकेटच्या मैदानावरती संयम असणं गरजेचं आहे. 26 धावा धावपलिकावरती आहेत. ओ हो 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 काय फटका खेळला तिथे.